आणि ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहोत. आपण विचार ऐकणार आहोत शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचे. महाराष्ट्रातील तमाम युवकांचे प्रेरणा असतात युवा हृदय सम्राट युवराज माननीय युवा सेना अध्यक्ष श्रीमान आदित्यजी ठाकरे यांचा. मी मुंबईकर शिवशक्ती भीमशक्ती एकजुटीचे प्रणेते महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे कैवारी माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवजी ठाकरे यांचा. साहेब अखंड हिंदुस्थानचा कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचा मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचा एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्मरक्षक सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. आवाज कुणाचा? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, विजयादशमीच्या शुभेच्छा देत असताना मला मनोमन खात्री आहे की शिवसेना प्रमुख आपल्याकडे पाहताना अभिमानाने पाहत असतील आणि म्हणत असतील की माझे वाघ, इतरांच्या शेळ्या झाल्या तर होऊ देत, पण माझे वाघ हे वाघासारखेच जगत आहेत. आयुष्यभर जे मी कष्ट केले ते वाया गेले नाहीत आणि त्यातून साहजिकच आहे शेळ्या मेंढ्यांची पैदास झाली नाही, ती वाघांची झालेली आहे, याचा त्यांना अभिमान वाटत असेल. आज विजयादशमी आहे. आपली सभा संपण्याची तिकडे रावण वाट बघतोय की तुमचं आटपताय कधी आणि नंतर मला आटपताय कधी. हे हल्लीचं मॉडर्न सगळं ठीक आहे, रामलीला, त्याच्यानंतर रावण दहन. असं म्हणतात की रामाने रावणाला मारलं, असं म्हणतात. एवढ्यासाठी बोललो की काही वर्षानंतर त्याच्यावरती सुद्धा टीका होईल की रामाने हे बरोबर नाही केलं. रामाची झुंडशाही ही लोकशाहीत बसत नाही. आणि मग रावणाला कुठे मारला? शिवाजी पार्कात मारला, अयोध्येत मारला, दिल्लीत मारला, हिंदुस्थानात मारला. आपल्याला काय घोषणा द्यायला बरं आहे, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. रामाने रावणाला हिंदुस्थानात नाही मारला तर लंकेत घुसून रावणाचा मुर्दा पाडला. हे जर रामायण आपल्याला माहिती नसेल तर जय रामजी की आणि मंदिर वही बनाएंगे या घोषणा नुसत्या पोकळ्यात, त्याला काय अर्थ नाहीये. नशीब त्यावेळेला हे सगळे चॅनलवाले आणि निधर्मी लोक नव्हते, नाहीतर चर्चा सुरू झाली असती. 4 वांद्र बसलेत, रावणाकडनं 4 राक्षस आलेत, मध्ये आपले शांतीदूत लाल माकडं आहेतच, काळी तोंड झाली तरी आपली, आणि चर्चा सुरू आहे. कुंभकर्ण येत आहेत, जांबाई देत कुंभकर्ण चर्चा चालू आहे. अशी चर्चा जर का तेव्हा सुरू असती ना तर राम सुद्धा कदाचित म्हातारा झाला असता, सीतामाई सुद्धा झाली असते आणि रावण सुद्धा थकून भागून मेला असता, पण रामायण कधी घडलंच नसतं. हे असं फालतू रामायण आपल्याला परवडणार नाही. जर तुमच्यात हिंमत असेल आणि रामाचे जर का आपण पुजारी असू, पूजक असू, रामाला आपण मानत असू, तर जसं रामाने रावणाला लंकेत घुसून मारलं तसं घुसा तिकडे पाकिस्तानात आणि पाड त्यांची मुर्दे. आहे विषय खूप आहेत, विषयावरती बोलणारे सुद्धा अनेक लोक आहेत. मला कल्पना नाही, माझ्या आधी आता रामदास कर्मांचं मी थोडं ऐकलं, संजय राऊत बोलले, शरद पोंक्षे बोलले.
माझ्यासाठी काही विषय ठेवलेत का हो? तर सगळे आटपले. संजय राऊत काहीतरी भावाभावावरनं काहीतरी बोलत होते, मोठा भाऊ छोटा भाऊ, मोठा भाऊ छोटा भाऊ, मग बापावरनं बोलले. पण हे पटलं पाहिजे ना बापटाला, कारण बापट पटलं तर बरं, नाही तर बाप सुद्धा पटणार नाही. मुद्दा काय येतो की शिवसेनेचं हे 49वं वर्ष आहे, 50व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. ती फिल्म मी म्हटलं मुद्दामून दाखवा. तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे ह्या सगळ्या देणग्या येतात त्या कुठे जात आहेत बाबा, काय आमच्या खिशात जात आहेत का? आणि दुसरं म्हणजे जे काम आपण करतोय, खरोखर शिवसैनिक जे मेहनत करतोय त्या मेहनतीला तोड नाही. मला अभिमान वाटतो की असा शिवसैनिक हा शिवसेना प्रमुखांच्या कृपेने मला सोबती म्हणून लाभला. क्वचितच असं भाग्य हे फार थोड्या लोकांच्या आयुष्यात येत असेल, ते मला लाभलेलं आहे. मग मराठवाडा असेल, विदर्भ असेल, ही जी काही कामं चाललेली आहेत, अनेक ठिकाणी तुम्ही ते गाव बघितलं ना जिथे आतापर्यंत वीजच पोचली नव्हती, पाहिलं ना गाव? अशी अनेक गावं आहेत. गावं म्हणजे वाड्या, वस्त्या, पाडे. विशेष म्हणजे या गावामध्ये, या घरामध्ये विजेचा पत्ता नाही. पण आपल्या देशाने किती क्रांती केलेली आहे. वीज नाही पण मोबाईल आहे. आणि मग तिथे ज्या वेळेला आपली लोक गेले, आदेश वगैरे पोहोचले, एक गोष्ट लक्षात आली की मोबाईल वापरतात कसे, वीज नाही चार्ज कसा करतात. तर आठवड्यातून 2 दिवस तिथलाच एक माणूस पिशवी घेऊन फिरतो, बरोबर ना आदेश? आणि सगळेजण आपापले मोबाईल त्याच्यात टाकतात. मग तो मोबाईलची पिशवी घेऊन बाजूच्या गावात जातो, मोबाईल चार्ज करून घेतो आणि पुन्हा येऊन सगळ्यांना वाटतो. काळोख, बाकी काळोख. अशा काळोख असलेल्या घरामध्ये येत्या या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये मला जास्तीत जास्त घरामध्ये प्रकाश द्यायचा आहे. शिवप्रकाश, शिवप्रकाश, शिवप्रकाश म्हणतात तो याला, जिकडे भारनियमन नाही, अजिबात वीजच पोचलेली नाही, अशा घरामध्ये उजेड द्यायचा आहे. आणि बाकी सगळा आनंदी आनंद आहे. सध्या जे काही आपल्या देशामध्ये चाललेलं आहे, मला कोणावरती टीका नाही करायची. मला निघताना सुद्धा फोन आले आणि गेले 2-3 दिवस अनेक जण सांगतात की उद्धव ठाकरे काय बोलणार, शिवसेनेचा दसरा मेळावा, तोफा धडाडणार, तोफेच्या तोंडी कोण असणार, भाजप असणार, पाकिस्तान असणार, काँग्रेस असणार, राष्ट्रवादी असणार. बाकीचे सगळे ठीक आहेत, पण भाजप कसं काय असू शकेल? भाजप काय यावा तोफेच्या समोर? पाकिस्तानचं सुद्धा लक्ष आहे शिवसेनेच्या मेळाव्यावरती. आवाज येत नाही? आला की नाही? येतो का रे आवाज? येतोय ना साहेब? पहिलं बोललेलं फुकट गेलं. ठीक आहे, आता थोडा माझा आवाज येऊ दे. तर पाकिस्तानचं सुद्धा लक्ष आहे. पाकिस्तानचं असलं असू दे, पण विशेष म्हणजे शत्रूचंही लक्ष आणि मित्राचंही लक्ष आहे आम्ही काय बोलतोय. मला वाटतं असा मेळावा कधी झाला नसेल की शत्रूचंही लक्ष आहे आणि मित्राचंही लक्ष आहे. जे चाललेलं आहे देशामध्ये, बरं चाललंय, वाईट चाललंय, चांगलं चाललंय, ज्याचं चाललंय त्याला माहितीये. कसं चाललंय तुम्हाला विचारतो मी. आणि मग ज्या गोष्टीवरती चर्चा होते, साधा विषय, गायीवरती चर्चा चालली. गाय, काल परवाकडे मी कुठल्या तरी चॅनलवर पाहिलं, गाय पे चर्चा. अरे गायीवरती काय बोलताय? हिंमत असेल तर महागाईवरती बोला ना, महागाईवरती बोला. ज्या एका अपेक्षेने, आशेने जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे. मी इकडे टीका करायला आलेलो नाहीये. मी म्हणजे पूर्वी जसं जनता पक्षाच्या वेळेला ते तोडमोड तांबा पितळवाले होते ना, समाजवादी, तसा नाहीये. चांगलं चाललेलं संसार तोडून मोडून टाकणारा,
ही विघ्न संतोषी अवलाद शिवसेनेची नाही, अजिबात नाही. पण अनेकदा मी सांगितलेलं आहे की आमची बांधिलकी ही जनतेशी आहे, सत्तेशी नाही, अजिबात नाही. जे पटतं ते पटतं. आणि आज सुद्धा सगळे मंत्री इकडे व्यासपीठावरती आहेत शिवसेनेचे. मुख्यमंत्र्यांना मी खाजगीत सांगितलेलं आहे, जाहीर सांगतो की या सगळ्यांचा महाराष्ट्राच्या कारभारासाठी चांगला उपयोग करून घ्या. ही सगळी कामाचे शिवसैनिक आहेत, वापरा त्यांना, करा ना, सुजलाम सुफलाम करून घ्या. जे पटतं ते पटतं, पण जे पटणार नाही ते रोखोक बोलणं हा शिवसेना प्रमुखांचा वारसा आहे आणि तो मी सोडणार नाही, तो मी सोडणार नाही. शिवसेनेची भूमिका ही शिवसेनेची भूमिका असेल. कोणाला पटत नाही म्हणून ती गुंडाळून ठेवणारी अवलाद शिवसेनेची नाही. तुम्हाला कोणाला पटो ना पटो, पण याचा अर्थ जरा कुठे काय बोलला की लगेच आम्हाला विचारायला लागतात, बाहेर कधी पडणार, बाहेर कधी पडणार. काय पडणार बाहेर? गेलोत ना आतमध्ये, करू द्या ना काम आम्हाला. सगळं झालं, चांगलं झालं की पडू बाहेर आमची आम्ही. तुम्हाला कशाला घाई लागलेली आहे? जरा एखादी गोष्ट पटली नाही की पटली नाही त्याच्यावरती बोललं म्हणजे मग पटत नाही तर मग सत्तेत कशाला, पटत नाही तर सत्तेत कशाला. सत्तेमध्ये किती काळ राहायचं, काय करायचं हे आमचं आम्हाला बरोबर कळतं. पण आज सत्तेत असताना सुद्धा महागाईवरती जर का आमचं लक्ष जाणार नसेल तर मी या जनतेला तोंड दाखवू शकणार नाही. एवढा निर्लज्जपणा हा अजून माझ्यामध्ये आलेला नाही आणि तो येणं शक्य नाहीये. झाला ना, गणपती झाला, नवरात्र झालं, दिवाळी आली. एक काळ जो होता तो आजही मला माहिती आहे. गेली 25 वर्ष आपली जी युतीची झाली, या सगळ्या माता भगिनी बसल्यात, बांधव बसलेले आहेत. आपणच सरकारविरुद्ध मोर्चे काढत होतो. प्रमोद महाजन होते, गोपीनाथ मुंडे होते आपल्या सोबतीला, आणि आपण घोषणा द्यायचो, महंगाई जो रोक न सके वो सरकार निकम्मी है. आणि मग आपलं सरकार आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. आणि जे बोलतोय ते खोटं असेल तर तुम्ही सांगा हात वर करून, तू खोटं बोलतोयस. पण आपलं सरकार होतं त्यावेळेला 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते की नव्हते? सरकार तर होताच, पण भाव सुद्धा स्थिर होते की नव्हते? तुम्ही सांगा ना आम्हाला, पत्रकार बांधवांनी सांगावं. मग त्यावेळेला जे जमलं ते यावेळेला का जमत नाही? म्हणजे सेंचुरी कोणाची बघायची? कोहलीची बघायची की डालीची बघायची? काय होतंय रे? इकडे तर बरोबर जातो ना रे. आता आला हा, ठीक आहे. मग हा माईक बरा दिसतोय. नाही, कारण काय होतं, 2-2 माईक, आपल्याला 2 तोंडाची सवय नाही. बोलायचं ते एका तोंडाने. रावणासारखी 10 तोंडाची गरज नाही आपल्याला. मग त्यावेळेला जर 5 वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते तर आता काय नाही जमत. आणि एक लक्षात ठेवायला पाहिजे, सरकार कोणाचंही असेल, पण कांद्यावरनं गडगडलेलं सरकार हे सुद्धा फार जुनी गोष्ट नाहीये. गेल्या 5-10 वर्षातलीच गोष्ट आहे. जर कांदा सरकार गडगडू शकतो तर महागाई वाढल्यानंतर काय होईल सांगता येत नाही. आणि म्हणून मला असं म्हणायचं की आहेत ना आमचे जे अनुभवी शिलेदार आहेत, त्यांचा उपयोग करून घ्या आणि जनतेला कुठेतरी चांगलं वाटेल, सुसह्य वाटेल. अरे डाळ सुद्धा काँग्रेसचा भाव वाढत होता, पण त्यावेळेला डाळ त्यांच्याहून जास्त होती. आता डाळ त्याहीपेक्षा स्वस्तात मिळते. हे आशीर्वाद सरकार हे माझं आहे, हा एक विश्वास आणि ही भावना ही जनतेच्या मनामध्ये का निर्माण होऊ शकत नाही? आम्ही आपल्या गोष्टी करत राहायचं. मगाशी मला वाटतं शरद तुम्ही सावरकरांचा विषय घेतला असाल, घेतलात ना सावरकरांचं आपण काय करायचं? 50 वर्ष झाली, 100 वर्ष झाली, 75 वर्ष झाली, 25 वर्ष झाली, नुसते आपण जयंत्या मयंत्या साजऱ्या करत राहायच्या. शाहीर अमर शेख, त्यांचं जन्मशताब्दी वर्ष. किती लोकांना माहिती आहे शाहीर अमर शेख? मला आठवत आहेत, कारण मी त्यावेळेला 4-5 वर्षाचा असेल, इकडेच पलीकडे राहत होतो. संयुक्त महाराष्ट्राचा लढा नुकताच संपला होता. आजोबा त्यावेळेला अग्रणी होते, प्रबोधनकार.
आणि आजोबांच्या बरोबरीने हे साथी सोबतीने हे सगळे शाहीर अमर शेख, डांगे, आत्रे, सेनापती बापट, किती नावं घ्यायची. आणि त्यावेळेला असा पिंजरलेल्या केसाचा एक माणूस यायचा, शाहीर अमर शेख. घरी आले का अमर शेख आले, अमर शेख आले. माणूस एक मस्त असं व्यक्तिमत्व होतं. आणि विशेष म्हणजे दिल्लीला ज्या वेळेला मराठी माणसांनी धडक दिली होती तेव्हा अमर शेखने दिल्ली ही दणाणून सोडली होती. एक तर पहाडी आवाज आणि हातामध्ये डफ. हल्लीच्या लोकांना आपल्याला राजकारण्यांच्या थापा माहिती आहेत, पण शाहिराची थाप नाही माहिती. ती थाप अशी असायची की हातामध्ये जो डफ असायचा त्या डफावरती मेलेल्या जनावराचं कातड असायचं. पण त्या शायराची एक थाप पडल्यानंतर ते मेलेलं कातड सुद्धा जिवंत व्हायचं, अशी ती थाप असायची, अशी ती थाप असायची. आणि माणसं पेटून उठायची. जागा मराठा आम जमाना बदलेगा म्हटल्यानंतर जे सगळे उसळायचे त्या शाहीर अमर शेखांची ही जन्मशताब्दी. हे सगळे शाहीर आता लोप पावले. मग इतरांची विजली तरी ही भगवी मनं कधी मरू शकत नाहीत, ही भगवी मनं कधी झोपू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये जी ठिणगी, हिंदुत्वाची ठिणगी जी शिवसेना प्रमुख पेरून गेलेले आहेत, ती ठिणगी एवढी ज्वलंत आहे की हा कधी वणवा त्याचा होऊ शकतो, कधी वणवा होऊ शकतो. ही महागाई एका बाजूने भडकते, दुसऱ्या बाजूने सावरकरांचा जो मी विषय घेतला, त्यांच्या आत्मर्पणाला 50 वर्ष होत आहेत. आणि मी तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन करतोय, सगळ्या मुंबईकरांना आहेच, महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्यांना सांगतोय, आपण जेव्हा गावागावात परताल त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये मोहीम सुरू करा. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. अहो किती मोठी माणसं. ज्या वेळेला मी आता गेल्या महिन्यामध्ये अंदमानच्या त्या जेलमध्ये जाऊन आलो, सेल्युलर जेल, कुठे तसं सावरकरांचं काय होतं असं नाही. सगळं आपल्या या गव्हर्नमेंट हाऊसिंग कॉलनीच्या बिल्डिंग असतं तसं सगळं रंगरंगोटी केलेली, भिंती सुद्धा रंगवून टाकलेल्या. पण तेव्हा ती काळ कोठडी म्हणजे काय असते ती बघून अंगावरती खरोखर शहारे येतात. काही नाही. मग त्याने एक खिळामध्ये लपून ठेवला होता तिकडे, आणि जे सुस्त ते भिंतीवरती तिकडे खरडून ठेवायचे. बरोबर ना, भिंतीवरती, कारण कागद नाही, पेन नाही. आणि त्याच्यानंतर ते सगळं लक्षात ठेवून मग त्यांचं सगळं साहित्य त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. आणि त्यांचं साहित्य प्रकाशित केल्यानंतर एक कुठला तरी प्रसंग त्यांनी असं लिहून ठेवलेला आहे की इंग्रजांच्या काळामध्ये माझं साहित्य तर प्रकाशित झालंच नाही, कारण त्यांच्या लेखी मी देशद्रोही होतो, क्रांतिकारक होतो. पण स्वातंत्र्यानंतर काँग्रेसवाल्यांनी सुद्धा माझं जे काही साहित्य आहे ते प्रकाशित कसं होणार नाही ह्याचीच जास्त दखल घेतली, कारण मी हिंदुत्ववादी होतो. म्हणजे सावरकरांसारख्या मोठ्या योद्ध्याच्या नशिबी हे सगळं आलं. त्यांचं जे काही साहित्य होतं ते चेपून टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यांचं जे काही शौर्य होतं, एका तरी काँग्रेसवाल्यांनी जसं सावरकरांनी यातना भोगलेल्या आहेत तशा भोगल्यात कधी? मुद्दा म्हणून त्यांनी लिहिलेलं ते जे माझी जन्मठेप आहे ते वाचा. ते वाचा मी एवढ्यासाठी सांगतोय की त्यांची कीव येण्यासाठी नाही. आणि सावरकरांनी सुद्धा ते माझी जन्मठेप हे त्यांची कीव कोणी करावी म्हणून लिहिलेलं नाहीये, तर पारतंत्र्याची जी काय भोग असतात ते कसे भोगावे लागतात, मग आपल्याला कळेल की स्वातंत्र्याची किंमत काय असते. आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य जन्मजात मिळालेलं आहे. आपण जन्माला आलो तेच स्वातंत्र्यात आलेलो आहोत. त्याच्यामुळे आपल्याला कल्पनाच नाही की स्वातंत्र्य म्हणजे काय, पारतंत्र्य म्हणजे काय. पण स्वातंत्र्याची किंमत काय भोगावी लागते हे सावरकरांनी त्या माझी जन्मठेपमध्ये लिहिले ना, ते बघा. आणि म्हणून मला असं वाटतं की भारतरत्न त्यांना मिळाल्यानंतर त्यांना काही तिकडे कळेल न कळेल म्हणून नाही, पण निदान याच्या पुढे जेव्हा देशाचा इतिहास लिहिला जाईल आणि तो चालला जाईल तेव्हा तुमचे आदर्श कोण, त्या आदर्शामध्ये अरे सावरकर होते, यांचा सावरकरांचा आदर्श आहे, म्हणजे हा देश नक्की हा देश प्रेम्यांचा आहे, हा देशद्रोह्यांचं नाही, हे त्याच्यामध्ये नमूद होईल. हे त्याच्यामध्ये नमूद होईल. या ज्या काही गोष्टी आहेत, या जर का गोष्टी आपण करणार नसू आणि नुसती जर का चर्चा करणार असू तर मला वाटतं हे सगळे जे काय आहे ते सगळं फुकट आहे. मध्यंतरी एक असा विषय आला होता, मी मुद्दा म्हणून तुम्हाला बारीक बारीक विषय का सांगतोय
की कसं आपल्या आजूबाजूने सगळं ज्याला फिल्डिंग म्हणा किंवा फास्ट म्हणा हा कसा आवडला जातोय तो बघा. मध्यंतरी एक विषय असा झाला की दिल्लीमधला एक जो रस्ता होता औरंगजेब रोड, त्या औरंगजेब रोडचं नामांतर झालं. नामांतर खरं म्हणजे ते कधीच व्हायला पाहिजे होतं. काँग्रेसवाल्यांची ते धमकच नाही, त्यांना मतांची भीक मागायची आहे. औरंगजेब जर का रोड नाव बदललं तर हिरवी मतं जातील ना. मग हिंदूंचं मत, हिंदूंचं नाव बदललं तरी चालेल, पण औरंगजेबाचं नाव पाहिजे. कोण लागतो औरंगजेब तुमचा? औरंगजेबाचं नाव बदलून तिकडे अब्दुल कलामांचं नाव दिलं, हरकत नाही. तुम्हाला जातीय सलोखा राखायचा म्हणून एका मुसलमानाचा काढून दुसरा मुसलमान अब्दुल कलाम, आम्ही त्यांना मुसलमान म्हणून मानत नाही, ते आमचे देशप्रेमी होते, आमचे ते मोठे संशोधक होते, शास्त्रज्ञ होते. पण औरंगजेबाचं नाव बदलून त्यांचं नाव दिलं. आणि सहज एका कार्यक्रमाला गेलो असताना मला पत्रकारांनी विचारलं, तुमची प्रतिक्रिया काय? म्हटलं चांगलं केलं. मग औरंगाबादेचं काय? म्हटलं औरंगाबादेचं नाव संभाजीनगर झालंच पाहिजे. का नाही करायचं? कारण औरंगजेब आमचा कोणी लागत नाही, औरंगजेब लागत नाही ना, अफजल खान लागतो. हे सगळेजण आमच्या महाराजांचं हिंदवी स्वराज्य संपवायला आले होते. अफजल खान काय, औरंगजेब काय. आणि त्यांनी, औरंगजेबाने विशेषतः 26-27 वर्ष तो महाराष्ट्राशी झुंजला, मराठ्याशी झुंजला, पण विजयी होऊ शकला नाही. शेवटी अखेरचा श्वास त्यांनी या मातीमध्ये घेतला, महाराष्ट्रामध्ये घेतला, आणि महाराष्ट्राने त्याला मूठ माती दिली, आणि दुर्दैवानं त्याचं थडगं त्या औरंगाबादमध्ये तिकडे बांधलं गेलं. पण लगेच त्याच्यावरनं काहूर नामांतर कसलं करता? पहिलं त्यांना पाणी द्या. नामांतर कसलं करता? पहिलं हे करा, नामांतर. अरे काय तुमचा संबंध? बरं, विशेष म्हणजे अफजल खानांचं थडगं आहे तिकडे प्रतापगडाच्या पायथ्याशी, औरंगजेबाचं थडगं आहे तिकडे संभाजीनगरमध्ये. काही लोक जातात, त्याच्यावरती माथं टेकतात. ओवेसी गेला, ओवेसीने माथं टेकलं. आणि मग एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, जे राक्षस आपलं हिंदवी स्वराज्य संपवायला, हिंदुत्व चिरडायला आणि आपल्या देवादेकांची राख रांगोळी करायला महाराष्ट्रामध्ये उतरले होते, आणि त्यांचं थडगं तिकडे बांधलं गेल्यानंतर त्या थडग्यावरती टेकणाऱ्या डोक्यामध्ये काय विचार असतील हे मला तुम्ही सांगा. काय पवित्र विचार असतील? अरे जर का डोकं टेकायचंच असेल ना, तर मी तयार आहे ना, कबरीवरती जाऊन डोकं टेकायला मी तयार आहे, पण त्या औरंगजेबाच्या नाही, अफजल खानाच्या नाही. मी कबरीवरती जाऊन डोकं टेकायला तयार आहे, ते अब्दुल हमीदच्या कबरीवरती जाऊन डोकं टेकायला मी तयार आहे. अरे मागायचंच असेल मुलगा तर जा ना, त्या अब्दुल हमीदच्या इकडे जा आणि तिकडे नवस मागा, होईल. देशप्रेमी मुलगा तुमच्या पोटी जन्माला येईल. पण जो अब्दुल हमीद, आज आपण त्याला विसरलो, त्यालाही 50 वर्ष झाली, 65 युद्ध आपण जिंकलो, आणि पाकिस्तानच त्यावेळेला जो आपल्या अंगावरती आला होता मोठ्या मस्तीमध्ये पॅटर्न टँक घेऊन, आणि ते रणगाडे एवढे चिलखती होते, प्रचंड होते, मजबूत होते, की त्यावेळेला त्या रणगाड्यांना आपल्याकडे उत्तर नव्हतं. आणि तेव्हा हा भारत मातेचा सुपुत्र अब्दुल हमीद एकाकी तिकडे गेला आणि त्यांनी 5-7 टँक फोडून टाकले. तो अब्दुल हमीद हा मुसलमान असला तरी आमचा भाऊ आहे, आणि त्याच्या कबरेवरती जाऊन डोकं टेकण्याची माझी तयारी आहे. हे आमचं हिंदुत्व आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. पण आपल्याकडे सगळंच काही विचित्र चाललेलं आहे, आणि जणू हिंदूंचे चोचले फार चाललेले आहेत. मग साधा आणखीन दुसरा मी जो विषय सांगतोय, हे सगळे विषय हे हल्ली सगळे घडलेले आहेत. मध्यंतरी याकूब मेमनला फाशी झाली, काय गदारोळ उठला. याकूबला काय पकडला आणि लटकून टाकला, चौकशी झाली नाही त्याची. किती काळ त्याची केस चालली, छोटं कोर्ट, मोठं कोर्ट, मधलं कोर्ट, नंतरचा आणखीन कोर्ट, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती. एवढंच नाही तर मला वाटतं कदाचित देशाच्या इतिहासात प्रथमच मध्यरात्री जाऊन न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, आणि ते दरवाजे उघडून त्याची सुद्धा सुनावणी झाली होती. हे असं घडले कधी? पण एवढं घडल्यानंतर सुद्धा जे विचारवंत आहेत सूटबूट घालून, अरे लेकानो तुम्ही असता कुठे? ज्या वेळेला घातपात होतो त्यावेळेला त्यांना मदत करायला आणि रक्तदान करायला माझा शिवसैनिक जातो, तुम्ही सूटबूट घालून टीव्हीवरती चर्चा करायला जाता. आहे या जे आता सुद्धा बसले असतील घसा खाकरत, शिवसेनेचा मेळावा कसा होतोय आणि उद्धव ठाकरे काय बोलतायत, खाकरा घसा.
पण याकूबला फाशीची शिक्षा झाल्यानंतर याकूब कसा निर्दोष आहे त्याला फाशीची शिक्षा देणं बरोबर नाही. पुन्हा एकदा सुनावणी व्हायला पाहिजे. हे म्हणजे न्यायाची थट्टा आहे. किती तुम्ही म्हणजे हा न्यायालयाचा अपमान तुम्ही करता आहात. जणू काही हिंदुस्थानमध्ये न्याय व्यवस्था बरोबर चाललेलीच नाही, एकतर्फी चाललेली आहे. तो केवळ मुसलमान आहे म्हणून त्याला फाशी दिले असं काय झाले की काय. मग याकूब बद्दल एवढी चर्चा होत असेल आणि संपूर्ण सगळी केस 10, 12, 15 किती वर्ष चालली मला माहिती नाही, पण एवढी झाल्यानंतर सुद्धा न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने सगळं ऐकून त्याला फाशीची शिक्षा दिल्यानंतर सुनावल्यानंतर सुद्धा जर का कोणाला त्याचा पुळका येत असेल तर तो पुळका हिंदूंच्या बाबतीत का नाही आहे ना. दाभोळकरांची हत्या झाली, पानसरेंची हत्या झाली, अत्यंत निर्घुणपणाने आणि कृतज्ञपणाने ती झालेली आहे. ज्याने कोणी ती हत्या केली असेल त्याला मी तर म्हणतो भर चौकात फाशी द्या, त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध करा आणि भर चौकात फाशी द्या. पण पहिल्या दिवसापासून या हत्या या हिंदुत्ववाद्यांनीच केलंय का. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला तुम्ही जातीची लेबल का लावायला लागलात. हिंदुत्ववाद्यांनीच केले, हिंदुत्ववाद्यांनी केले. मग आज तो समीर गायकवाड पकडला, अजूनही त्याच्यावरती त्याची चौकशी सुरू आहे, अजूनही आरोप ठेवले गेलेले नाहीत, केस सुरू झालेले नाही. पण असं कुभांड रचलं जातंय, असं वातावरण निर्माण केलं जातंय की अरे चौकशी कसली करता, त्याला फासावर लटकून टाका, सनातनवरती बंदी घाला ना, घाला, जरूर घाला. पण त्याच्या आधी आणखीन एका प्रश्नाचं उत्तर द्या. ती प्रज्ञा, ती साध्वी असेल नसेल पण एक महिला आहे. कर्नल पुरोहित देशासाठी लढलेला तो सैनिक आहे. किती वर्ष तुम्ही त्याला सडवत ठेवलेला आहात. काय आरोप आहेत. आरोप सिद्ध तर सोडा, आरोप त्याच्यावरती ठेवलेत का तुम्ही. अजूनही त्यांच्यावरती आरोप ठेवले जात नाही, त्यांची केस सुरू होत नाहीये. मग त्या प्रज्ञाचं आणि कर्नल पुरोहितचं काय लोणचं घालत ठेवलं तुम्ही. हिंदुत्वाचं लोणचं, हिंदूंचं लोणचं आणि जगाला दाखवताय. हा जो काय उरफाटा न्याय आहे, हे मान्य करणारं निधर्मीपण हे आम्हाला मान्य नाही. हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं आहे. कधी ठेवणार त्याच्यावरती आरोप, कधी करणार त्यांची केस. आणि जर का समजा उद्या सगळं झाल्यानंतर हे निर्दोष सुटलेच, आरोप सिद्ध झाले तर ते फासावरती जाणार. तिकडे कोणालाही वाटलं तरी ते अडवू शकत नाही ना, कोणी मध्ये येणार, आम्ही मध्ये येणार नाही. मग तो समीर गायकवाड असेल, कर्नल पुरोहित असेल आणि प्रज्ञा असेल, जर आरोपी असतील, गुन्हेगार असतील तर बेलाशक फासावर चढवा, पण आधी तो गुन्हा त्यांच्यावरचा सिद्ध करा. बोलतोय कोणतरी आहे हिंदूंच्या बाजूने. आणि मग जर का एक क्षण असाच समजा की समजा हे निर्दोष सुटले तर काय करणार आहे. तुमच्याकडे कोणाकडे काय उत्तर. शरद पवार जे बोलतात की त्यांचा समाचार घेऊन कंटाळा आलो, किती घ्यायचा समाचार. बोलून आपणही बोलून थकलो. म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या वेळची शिवसेना आता राहिली नाही, शिवसेनेत आता स्वाभिमान राहिला नाही. बरोबर आहे. शिवसेना प्रमुख होते तेव्हा शिवसेना प्रमुख त्यांना काय बोलायचे ऐकायला नाही आलो. आता मी म्हणतो आवाज आवाज आवाज. मग ती शिवसेना आणू परत, बोलू तुम्हाला, बोलू. पण मी सभ्यपणा कुठेतरी पाळायचा प्रयत्न करतोय, तर तुम्ही आम्हाला शिवसेना प्रमुखांची आठवण करून देणार असाल आणि जर का कुठून चुकून माझ्या तोंडातून निसटला शब्द, मग काय बोलणार तुम्ही. स्वाभिमान आम्हाला शरद पवारांनी शिकवू नये. स्वाभिमानाच्या गोष्टी त्यांनी करू नये ज्यांनी 10 वर्ष 15 वर्ष सोनिया गांधींच्या पायी चरणी लाचारी करून ज्यांनी सत्ता भोगली, उपभोगली, त्यांनी आम्हाला स्वाभिमान शिकू नये. पण हे शरद पवार जे बोलले त्यावेळेला तुमच्या लक्षात असेल की निरपराध मुसलमानांना नुसतं तुरुंगात चढवून ठेवलं आणि जर का त्यांच्या मनात चीड आली आणि त्यांनी उद्या काय गुन्हा केला तर ह्याला दोषी कोण. मग पवार साहेब हा हिंदूंच्या बाजूने विचार केला तर हे उद्या निरपराध सुटले, निर्दोष सुटले आणि त्यांच्या डोक्यात काही घुसलं तर जबाबदारी घेताय. कारण तुरुंगात टाकणारं तुमचं सरकार होतं तेव्हा. पण हे सगळं चालू असताना आम्ही आपलं गपगुमान ऐकत बसायचं. जो तो येतो तो आपल्या टपलीत मारतोय. हा हिंदू एवढा असा बेवारस नाही झालेला. आणि खरं म्हणजे हिंदूंचं दुर्दैव असं आहे की एक
तर हे स्वतःला पुरोगामी समजणारे शाणे हिंदुत्वाला हिंदूंना ठोकतायत. आणि दुसरं आपल्याला कडवट हिंदू समजणारे सुद्धा आम्हाला जे अनाहूतपणाने सल्ले देत आहेत. हिंदूनो 10 मुलं झाली पाहिजेत. पोचताय तुम्ही? पोचणार आहात? आणून सोडू? डाळ भात खायला घालू शकता? 10 मुलं झाली पाहिजेत, 4 मुलं झाली पाहिजेत. कशाला? गुलाम अलीच्या मैफिलीत टाळ्या पिटायला? ही अशी शेळ्यांची पैदास नको. अरे 100 शेळ्यांपेक्षा एक वाघ बघा बरा तो माझ्या समोर बसलेला आहे. एकच वाघ बरा, जो अख्ख्या एका डरकाळ्याने आज नाही म्हटलं तरी संपूर्ण देशाचं पाकिस्तानचं लक्ष या मेळाव्यावरती आहे. हा वाघाचा आवाज आणि हा वाघाचा दरार आहे. असा वाघ पाहिजे, असा वाघ पाहिजे. याला म्हणतात वाघ. बरं, तरी एक गोष्ट चांगली झालेली आहे. त्या तस्लिमा नसरीन म्हणून आहेत, माहितीये का तुम्हाला? एक विचारवंत बाई आहेत, विचारवंत आहेत आणि आपल्या देशात शरणार्थी म्हणून आलेले आहेत. कारण बांगलादेशने त्यांना हाकलून दिलं का? तर त्यांनी त्यांच्या त्या विरोधात इस्लाम आता मला कल्पना नाही, पण ती लज्जा नावाची कादंबरी त्यांनी लिहिली. आणि त्या बाईने काल परवा म्हटलेलं आहे की या हिंदुस्थानातले निधर्मी हे कडवट मुसलमानांच्या बाजूचे आहेत आणि कडवट हिंदूंच्या विरोधात आहेत. मग असले विचारवंत काय चाटायचेत? निधर्मी काय चाटायचेत? हे निधर्मी आहेत का अधर्मी आहेत? यांचे आईबाप कोण हे शोधायला नको? शोधायला नको? काय म्हणून तुम्ही आम्हाला बोलताय? काय असं शिवसेनेने केलं काय? 3 कार्यक्रम होते. एक गुलाम अलीचा कार्यक्रम होता. त्यांच्या आयोजकांना मी बोलवलं आणि आपल्या साध्या भाषेत हात जोडून सांगितलं. ते बोलले नाही, आम्ही त्या जगजित सिंगना श्रद्धांजली म्हणून हा कार्यक्रम ठेवलाय. म्हटलं बरोबर आहे, जगजित सिंग काय, गुलाम अली काय, मला सुद्धा आवडतात त्यांची गाणी, मला सुद्धा त्यांच्या गझल्स आवडतात. पण जगजित सिंगना श्रद्धांजली वाहताना कालच तिकडे 4 जवान जे शहीद झाले त्यांचं रक्त तरी सुकू द्या ना. म्हटलं रक्त तरी सुकू द्या. आणि जे शहाणे आम्हाला शिकवतात की कला, क्रीडा आणि राजकारण वेगळं ठेवा, मग त्यांना मला सांगायचं की एक काम करा, 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, या दिवशी आपण ते जे गाणं, लता दीदींचं गाणं, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी, हे फोडून टाका, तोडून टाका, रेकॉर्ड्स मिळतील तिकडे जाळून टाका आणि सरळ लाल किल्ल्यावरती गुलाम अलीचा गझलचा कार्यक्रम ठेवा. कला आणि क्रीडा सगळं तुम्ही बाजूला ठेवा, आम्हाला शिकवता. अरे याच वर्षी त्या पाकिस्तानने आपली ईदची मिठाई सुद्धा नाकारलेली आहे. लेके जाओ नहीं चाहिए, मिठाई न नाकारणारा तो देश आहे. ईदची मिठाई तुम्ही नाकारता का? तुम्ही सणवार आणि राजकारण वेगळं का नाही ठेवत? पण ईदची मिठाई नाकारली तरी सुद्धा आपण लेलो ना काय फेरीवाल्यासारखे जाते त्याच्या मागे का? ट्रेनमध्ये आली सर्दीला, खासीला, खोकलेले हा कोणी विचार करत नाही. पाकिस्तान आपल्याशी कसं वागतंय हा कोणी विचार करत नाही. पण शिवसेनेने जर का लोकशाही पद्धतीने काय केलं, आम्ही त्या लाल माकडाला शाही लावलीच. कारण शेवटी विषय काय होता? पुस्तक प्रकाशनाचा होता. विचाराला उत्तर विचाराने दिलं पाहिजे. तसं आम्ही त्या पुस्तकामध्ये शाही होती, आम्ही उत्तर शाहीने दिलं. काय चुकलं आमचं? शाहीला उत्तर शाहीने दिलं. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्या शशांक पनोरना आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी जाऊन लोकशाही पद्धतीने बोर्ड दाखवून सांगितलं, तर काय गुन्हा काय केला? गुन्हा काय केला? कुठे एक टिपूस रक्त सांडलेलं आहे? तोडफोड कुठे झालेली आहे? कुठेही झालेली आहे. रक्त तर सांडलं नाहीच. त्यांना घाम फुटला असेल त्याला आम्ही काय करू शकत नाही, कारण शिवसैनिक आहेच तसा. पण एवढं शांतता पद्धतीने सुद्धा आम्ही केल्यानंतर शिवसेनेवरती बंदी घाला, काय बापाची सत्ता तुझ्या? यांना अतिरेकी घोषित करा. मग शिवसेना जर का हिंदूंच्या बाजूने आणि हिंदुत्वाच्या बाजूने हा सगळा लढा आणि हा अंगार पेटवत असेल आणि तो तुम्हाला जर का खुपत असेल, तर मग जो ओवेसी बोलला होता मध्ये की आज या देशामध्ये 25 कोटी मुसलमान आहेत,
15 मिनिटं पोलीस आणि सगळ्या संरक्षण दलांनी बाजूला व्हावं, आम्ही या हिंदूंचा फडशा पाडतो. काय बूज बसलं होतं तुमच्या तोंडात? आणि मुद्दामून तुम्हाला मी आठवण म्हणून सांगतोय, आम्हाला इथल्या मुसलमानांची वैर नाहीये, नाहीतर मी अब्दुल हमीद बद्दल नुसत्या कोरड्या अशा त्या प्रेमाने बोललो नसतो. पण काही वर्षांपूर्वी कदाचित तुम्हाला आठवत असेल किंवा नसेल, शहाबुद्दीन म्हणून होते एक खासदार, शहाबुद्दीन. लक्षात आहे कोणाच्या? झाले असतील 20-25 वर्ष जनता पक्षाच्या काळामध्ये. आणि त्यांनी इशारा दिला होता, तेव्हा देशात मुसलमान होते 14 कोटी. त्यांनी इशारा दिला होता की जर समजा एका वेळेला एका क्षणाला देशातले 14 कोटी मुसलमान एकदम रस्त्यावरती उतरले तर देशाची हालत काय होईल. त्याच्यानंतर 20 वर्ष झाली, 25 वर्ष झाली, 14 कोटीचे 25 कोटी झाले. शहाबुद्दीन गेले, पण अवलाद वळवळते. आणि ओवेसीने तर सरळ सांगितलं की आम्ही हिंदूंना खतम करतो. होऊ शकत नाही म्हणा, तो भाग वेगळा. पण आणखीन 25 वर्षानंतर काय होईल याचा विचार तुम्ही केलात? जे निधर्मी आम्हाला धर्माच्या गोष्टी शिकवतात त्यांच्याकडे याचं उत्तर आहे, अरे 25 वर्षानंतर तुम्ही तर राष्ट्रात नाहीच, पण हा देश तरी शिल्लक राहणार आहे की नाही. आणि जर का हिंदू संपणार असेल तर देश शिल्लक राहील कसा? आणि म्हणून आमचं जे हिंदुत्व आहे, तुम्ही गोमांस खाता की नाही, गोमांस खाता की नाही, ते आज तो कोण बोलला, रिजू का किती वेळा जू करायचं ते मंत्री आहे त्यांचा, त्याने असं म्हटलं म्हणे आज की उत्तर भारतीयांना कायदे तोडायला मजा येते. आता उत्तर भारतीयांनी आणि त्यांनी बघावं, मी नाही मध्ये पडत, त्यांचं भांडण तुमचं तुम्ही बघा. परंतु याच भाजपच्या मंत्र्यांनी काही दिवसापूर्वी म्हटलं होतं की मी गोमांस खातो, मला काय पाकिस्तानात पाठवणार का? काय केलं त्याचं वाकडं? काय वाकडं केलं? पण नुसतं गोमांस खाता की नाही, अरे गोमांस खाता की नाही, गोमांस ठेवलंय म्हणून गैरसमजातून तुम्ही ते दादरी प्रकरण घडवलात, हत्याकांड घडवलात. देशाची मान खाली जाते त्या दादरी प्रकरणामुळे जाते, शाही लावल्यामुळे जात नाही. हिंदुत्व आणि देशाचा अभिमान ज्यांनी सांगितलाय त्यांच्यामुळे देशाची मान खाली जात नाही, तर दादरीमुळे जाते. आणि आज सुद्धा ते दुसरे त्यांचे मंत्री बोललेले आहेत. हरियाणामध्ये सत्ता भाजपची, दलित हत्याकांड जे घडलं, काही घडलं असेल, कोणाच्या वैयक्तिक वैमनस्यातून घडलं असेल, राजकीय दृष्ट्या घडलं असेल, घडलं, पण ते घडल्यानंतर ते तुम्ही थांबवू शकलातच नाही. काय गुन्हा होता? नवरा बायको आणि 2 कच्ची बच्ची मुलं घरात झोपली होती, बाहेरून त्यांना आग लावून टाकली आणि ती जळून खाक झाले. पुन्हा आपले मंत्री बोलायला तयार. अशी घटना परत होता कामा नये. अरे पण घडलीच कशी? बरं, घडली ती घडली दुर्दैवाने. पण ते व्ही के सिंग आज बोललेत, अरे रस्त्यावरच्या कुत्र्याला दगड मारलं तर सरकार कसं जबाबदार? दलित कुटुंब जाणल्यानंतर रस्त्यावरच्या कुत्र्याला दगड आणि दलित, रस्त्यावरचा कुत्रा आणि दलित हे तुम्ही बरोबरी करता? मग कशाला इकडे ते इंदू मिलचं भूमिपूजन केलं थाटामाटात? का हे सगळे ढोंग करताय? काय ही सोंग आणताय? आणि अशा पद्धतीने देश चालवण्यापेक्षा एकदाच काय तो करून टाका ना कडक. गोमांस करण्यापेक्षा तुमचं सरकार तिकडे आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. करून टाका, या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करून टाका आणि समान नागरी कायदा लावून टाका. मग कोणाची हिंमत आहे आपण बघून घेऊ. करून टाका. पण प्रत्येक घराघरामध्ये जाऊन गोमांस आहे का, या गोमाशा कशाला फिरताय तुमच्या? गोमांस शोधत तुमच्या गोमाशा फिरण्यापेक्षा ना एकदाच काय तो खणखणीत निर्णय घ्या. देशाचं, हिंदुस्थानचं हिंदू राष्ट्र घोषित करा आणि समान नागरी कायदा लावून टाका. सगळ्यांना सारखा न्याय. मग कोणाची माय व्हायले, कोण गाय कापता आपण बघून घेऊ. पण हे न करता जर का अशा चोची मारत राहणार तर देशाचं अखंडित्व हे टिकणार छोट्या छोट्या गोष्टीने. अखंडत्वाला काही होत नाही, पण या छोट्या छोट्या गोष्टी, ठिणगी असते ती छोटीची असते, पण ती वणवा पेटवते. ह्याचं भान आपल्याला आहे की नाही? वणवा पेटतो कसा? ठिणगी पडते आणि वणवा पेटतो. ठिणगी काय क्षणार्धात फुलते आणि विजून जाते, पण त्या क्षणामध्ये ती वणवा पेटवू शकते. हे सत्य जर का आपण विसरणार असू तर आपल्याला सुदैवाने मिळालेलं सरकार सुद्धा जळून खाक होईल. ह्याचं भान हे आपल्याला ठेवण्याची गरज आहे. ह्याचं भान ठेवण्याची गरज आहे.
जास्त विषय मला काही बोलायचे नाहीत, कारण शेवटी बोलत गेलं तर मी कोणाविरुद्ध बोलतोय, मग त्याच्यातनं काय अर्थाचे अनर्थ. पण या गोष्टी राहत नाही आणि थिजलेल्या रक्ताने मला हे सगळं बघता येत नाही, म्हणून हे सगळं मी करतोय. बाकीच्यांचं रक्त थिजलं असेल, पण तुमचं रक्त थिजू शकतं का रे? शिवसैनिकाचं रक्त कधी थिजू शकत नाही, आणि ते थिजलं तर तो शिवसैनिक नाही. आणि मग तो कसूरी वगैरे जे काय प्रकरण आहे, काय बोलायचं त्याच्यावरती? कसूरी ते मोठं जाडजूड पुस्तक माझ्याकडे ते घेऊन आले होते कुलकर्णी. हे पुस्तक लिहिलंय बरं का त्यांनी. म्हटलं मग काय करायचं, घालायचं चुलीत? नाही, पण त्याच्यात त्यांनी पाकिस्तानने सुद्धा काय चुका केल्या ते लिहिलेलं आहे. म्हटलं केल्या असतील चुका, लिहिलं असेल पाकिस्तानने काय केलं असेल ते. पण उद्या जर का समजा दाऊद आला आणि दाऊदने पुस्तक लिहून आला की माझं 92-93 साली चुकलंच, मी बॉम्बस्फोट करायला नको होते, काय चढवणार डोक्यावर तुम्ही? नाही, पण तो चूक मान्य करतोय म्हणून काय घरात घेणार? म्हणून अनुपम खेर जे बोललेले आहेत ते फार चांगलं आहे की तुमचा शेजारी तुमच्या मुली बाळांची जर का छेड काढत असेल, त्यांच्याकडे वाईट नजरेने बघत असेल, तर तुम्ही त्याला काय पाहुणा म्हणून घरात घेणार? आणि घेणार असेल तर तुम्ही घ्या, आम्हालाही जमणार नाहीये, हे आम्हाला नाही जमणार. दानवे जे बोलले ठीक आहे, मित्रपक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात, पाकिस्तानचे जर का कलाकार आले आणि कोण आलं तर आम्ही त्यांना संरक्षण देऊ. अहो, पाकिस्तानानं संरक्षण द्या असं कुठे वेदात म्हटलंय का हो? कारण आम्हाला माहित नाही वेदबीत. आम्ही वेदात मराठी आहोत, पण वेदात कधी घुसलेलोच नाहीत. वेदात म्हटलं असेल आम्हाला माहित नाही, पण त्यापेक्षा आज खरी गरज आहे. ते 2 दिवसापूर्वी बातमी आली होती की नागपूरला 25 लाख रुपयाच्या डाळीची चोरी झाली. पहिलं डाळीला संरक्षण द्या आणि मग पाकड्यांना संरक्षण द्या. पहिलं डाळीला द्या संरक्षण, आणि सगळे मिळून चांगलं झालंय, चांगल्या कारभाराची डाळ शिजवूया, लोक आनंदाने तुम्हाला दुवा देतील. आणि ही शिवसेना आणि भाजप हा वाद कशाला करता? पाकिस्तान बद्दल आम्ही काय बोलल्यानंतर भाजपच्या पोटात का दुखावं? सत्ता मिळाल्यानंतर आमची नीती तत्व जी काही धोरणं आहेत ते आम्ही बदलणार नाही. आम्ही आहोत तसेच राहणार. कोणाला पटो ना पटो, पण आमच्या हातातला भगवा हा भगवा सोडणार नाही, हिंदुत्व सोडणार नाही, मराठी माणसाचा जो काही विषय आहे तो आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. आणि मराठी म्हटल्यानंतर, कारण मराठी विषय बोलायचा नाही, देशामध्ये हिंदुत्व बोलायचं नाही, महाराष्ट्रामध्ये मराठी बोलायचं नाही. मराठीचा विषय घेतल्यानंतर मग शिवसेना प्रांतीय आहे. खरं म्हणजे शिवसेनेचे 50वं वर्ष. शिवसेनेने मराठी माणसाला काय दिलं असे प्रश्न गेले 50 वर्ष ऐकतोय. पण विशेष म्हणजे या प्रश्न विचारांच्या पिढ्या या मातीमध्ये गेल्या कधी कुठे कळलं नाही. पण या बघा, या पिढ्यांमागून पिढ्या शिवसेनेच्या जन्माला येत आहेत. आजही तसंच्या तसं शिवतीर्थ फुलून निघतंय. म्हणजे जे तुम्हाला कळलं नाही असं काहीतरी शिवसेनेने नक्की यांना काहीतरी दिलेलं आहे जे तुम्हाला कळत नाहीये. पण मराठीचा विषय घेतल्यानंतर शिवसेना प्रांतीय आहे. कशी प्रांतीय आहे? काश्मीरी पंडितांचा जेव्हा प्रश्न उभा राहिला, काश्मीरी पंडित ज्या वेळेला घरदार सोडून त्यांना आपल्या देशामध्ये परागंदा होण्याची वेळ आली, तेव्हा त्यांच्या मागे अख्ख्या हिंदुस्थानात उभा राहिले ते फक्त शिवसेना प्रमुख. काय काश्मीरी पंडित मराठी आहेत? शिवसेना प्रमुख असे बोलले, मरे नका कोण असेल तो. तसं नाही केलं त्यांनी. हिंदू आहे, हिंदुस्थानात त्याचा मान राखला गेला पाहिजे. अमरनाथ यात्रेवरती हल्ला झाल्यानंतर शिवसेना प्रमुख बोलले ते जर अमरनाथ यात्रेला धक्का लागला तर मी हा यात्रा होऊ देणार नाही. काय अमरनाथ यात्रेला फक्त मराठी जातात? इंदिराजींच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये जे काय उसळलं होतं शीख हत्याकांड, मी स्वतः या गोष्टीला साक्ष आहे. ज्या वेळेला ज्ञानी झैलसिंग राष्ट्रपती होते आणि एक दिवस दुपारी अचानक फोन आला शिवसेना प्रमुखांना की राष्ट्रपती आपको मिलना चाहते हैं. शिवसेना प्रमुख म्हणाले कधी? ते आज मी इकडे आहे, राष्ट्रपती दिल्लीत. ते नाही, राष्ट्रपती मुंबईत येत आहेत आणि तुम्हाला राजभवनवर बोलवलंय. नाही, तुम्हाला राजभवनवर बोलवलंय.
ठीक आहे, राष्ट्रपतीने बोलवलं, जायला पाहिजे. मला विचारलं तू येतो का रे? साहजिकच राष्ट्रपतींना बघायचंय, नाही तर दिसणार कधी लोक. गेलो. गेल्यानंतर सगळं नमस्कार चमत्कार झाला. मग शिवसेना प्रमुखांनी विचारलं, ज्ञानीजी राष्ट्रपतीजी कहो कैसे याद किया? आणि त्यांनी सांगितलं, मी स्वतः साक्ष आहे की म्हणे दिल्लीमध्ये शिखांचं हत्याकांड झालं, हजारो कुटुंब दिल्ली सोडून निघून गेली, स्थलांतरित झाली, कुठे गेली काही माहिती नाही. पण महाराष्ट्रामध्ये एकाही शीख कुटुंबियांना, एकाही व्यक्तीला त्याच्या केसाला धक्का लागला नाही. तुम्ही जर का एक बोटवर केलं असतं तर दिल्लीपेक्षाही मोठं हत्याकांड मुंबईत झालं असतं, पण तुम्ही ते होऊ दिलं नाही. म्हणून तुम्हाला मी माझ्या शीख समाजाच्या वतीने धन्यवाद द्यायला आलेलो आहे. काय शीख काय मराठी होते? 92-93 सालची जी दंगल झाली, शिवसैनिकांनी मुंबई वाचवली. हिंदूंचं रक्षण मुंबईमध्ये आणि मराठी माणसांनी म्हणजे शिवसैनिकांनी मुंबईचं जे रक्षण केलं, हिंदूंचं म्हणून केलं, ते जे काय सगळे वाचवले, मग ते उत्तर भारतीय असतील, गुजराती असतील, मारवाडी असतील, जैन असतील, काय ते काय मराठी म्हणून त्यांचं रक्षण केलं? ते हिंदू म्हणून नाही केलं. पण काही केलं तरी शिवसेनेला ठोकायचं, बदनाम करायचं. अरे करा रे, मला तुमची पर्वा नाही. जोपर्यंत हे मजबूत सवंगडी माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला टीकाकारांची चिंता नाही, टीकाकारांची पर्वा नाही. आणि आमचं हिंदुत्व हे असं आहे. कसुरीचा विषय जो मी सांगताना थोडा जो राहिला तो हाच आहे की एका बाजूने आपल्या सीमेवरती हल्ले चालू ठेवायचे, घुसखोऱ्या करायच्या, अतिरेकी घुसवायचे, आणि मग अतिरेकी घुसल्यानंतर आपण मेणबत्त्या पेटवायच्या, नुसत्या मेणबत्त्या. आता कुठे गेले मेणबत्त्या? विझल्या, विरघळल्या. पण एका बाजूने हल्ले चालू ठेवायचं, चर्चेचं नाटक सुरू ठेवायचं, आणि मग ही काळ्या तोंडाची लाल माकडं घेऊन तिकडनं माणसं पाठवायची, चर्चा चालू ठेवायची. म्हणजे पाकिस्तान तसा नाही, पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानबद्दल प्रेम आहे, आदर आहे, अमुक आहे. म्हणजे आपल्या भावना बोथट करून टाकायच्या, संवेदना संपून टाकायच्या, आणि तिकडे पाकिस्तान आपल्याला मारतच राहणार. हे सगळे असे चाळे चालू आहेत. आणि या सगळ्या पिंजऱ्यामध्ये, या सगळ्या सापळ्यामध्ये बाकी कोणाला यायचं तर येऊ दे, पण शिवसैनिक कधी येणार नाही. आणि म्हणून शिवसेना प्रमुख जे सांगायचे, होय मी हिंदू आहे, गर्व से कहो हम हिंदू है. पण हे हिंदुत्व आमचं शेंडी जानवाचं हिंदुत्व नाही. देवळात घंटा बडवणारा मला हिंदू नको आहे, अतिरेक्यांना बडवणारा मला हिंदू पाहिजे. आणि तो हिंदू आज माझ्या समोर बसलेला आहे, अतिरेक्यांना बडवणारा. आणि तो जर का बडवणार नसेल तर मला असं वाटतं आपण सुद्धा धर्मांतर करून घेतलं तर बरं होईल. कारण मग पाकिस्तान ते सैन्य वगैरे कशाला, कोणी काय बलिदान करायचं, सैनिक तरी कशाला शहीद होणार. आणि हा सगळा विचार केल्यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, जे चाललेलं ते आपल्याकडनं बरोबर चालले की नाही चाललेलं? तुम्हाला जी मी भूमिका घेतोय ती पटते की नाही पटत? जरा मोठ्याने सांगा, होय तर होय, नाही तर नाही. कारण मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर मला चोरी मारी नाही, जे काय व्हायचं ते खुल्या मैदानात. जर मी तुम्हाला प्रमुख म्हणून मान्य असेल तरी हो, नसेल तर नाही सांगा, आता उतरून जातो. पण एक लक्षात ठेवा, ही जी माझ्यावरती जबाबदारी आहे फार मोठी आहे, मला कल्पना आहे. हे एरा गवळ्याचं काम नाही, हे शिवधनुष्य आहे, हिंदुत्वाचं शिवधनुष्य आहे, शिवसेनेचं शिवधनुष्य आहे. आणि हे माझे एकट्याचं काम नाही, माझ्यासोबत तुमचे समर्थ खांदे मला लाभले तर आणि तर. रामदास भाई तुम्ही बोललात ते सुद्धा मी करून दाखवेन. या राज्याच्या विधानसभेवरती शिवसेनेचा भगवा मी फडकून दाखवेन. आणि म्हणून कुठेही वादावादी न करता लगेच कोणी आरे केलं म्हणजे आपल्याला टीकाकाराने, मग ते मित्र पक्षाने असेल, अगदी भारतीय जनता पक्षाने सुद्धा आपल्यावर काही टीका केली म्हणून लगेच त्याला उत्तर दिलं, नका करू, जे काय करायचं ते आम्ही करू. मला शक्यतो वाद नको आहेत. आजही मी जाहीरपणाने सांगतोय, जी सत्ता आपल्याकडे आलेली आहे, जे सरकार आपल्याकडे आलेलं आहे, कदाचित देशातलं सरकार जे मी आहे ते म्हणतोय की हे आपल्या जनतेची शेवटची आशा आहे. जर काय सरकार नाकामयाब ठरलं, अपयशी ठरलं तर देशात काय होईल, कोणतं चित्र उभं राहील मला कल्पना नाही. राज्यामध्ये तर आपण समर्थ आहोत. आणि म्हणून केंद्रातल्या असो, राज्यातल्या असो, सरकारला मला हात जोडून एकच सांगायचंय
की तुम्हाला मुफ्ती महम्मद सईद चालत असेल तर शिवसेनेचं सुद्धा थोडं ऐका. पाकिस्तानचे झेंडे तुमच्या डोळ्यासमोर फडकताना तुम्हाला टोचत नसतील तर निदान भगव्याला तरी डोळ्याआड करू नका. कारण हा भगवा हे आपले जीवन आहे, भगवा हे आपलं आयुष्य आहे, भगवा हा आपला जन्मदाता आहे. आणि जर का तुम्ही याला विसराल तर हाच भगवा तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज विजयादशमी परंपरेनुसार रावणाचं दहन या शिवतीर्थावर करण्यात येणार आहे. आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्याच्या पाठच्या बाजूला रावणाचं दहन होणार आहे. रावण दहन. यानंतर राष्ट्रगीताने आजच्या या दसरा मेळाव्याची सांगता होणार आहे. सर्वांनी राष्ट्रगीत खड्या आवाजात म्हणायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलगी तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे.